नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक स्पेशल सिरीज चालू करतोय. ती सिरीज म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातनं ज्या घटनेंना, ज्या ऐतिहासिक गोष्टींना 75, 100, 150 आणि 200 वर्ष झाले अशा घटनांचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. मग ही सिरीज चालू करण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर मित्रांनो, या संदर्भात प्रश्न येत असतात. या संदर्भात प्रश्न येत असतात. मग त्या अनुसरून मित्रांनो आपण काहीतरी त्यानुसरून आपल्याला त्या प्रकारचा एक अभ्यास करण्याचा एक हेतू आपण करतोय. मित्रांनो, आपण जी सुरुवात करतोय ती मित्रांनो 75 वर्ष ज्या ज्या घटनेंना झालेली आहेत त्या घटनेपासून चालू करतोय. मित्रांनो, आता 75 वर्ष झालेल्या घटना म्हणजे कुठल्या मित्रांनो, तर त्या ज्या घटना 1948 साली झालेल्या आहेत. मित्रांनो, ज्या घटना 1948 साली झालेल्या आहेत त्या घटना त्याला 75 वर्ष होत आहेत. मग त्याला अनुसरून एखादा प्रश्न अपेक्षित येतो का हो, तर त्याचं उत्तर आहे येस. मित्रांनो, नुसतं त्या घटनेवर येतो असं नाही आहे. मित्रांनो, आता गेले एक 4-5 जे आपण मेन्सचे पेपरचं जे डिस्कशन केलेलं आहे मित्रांनो, त्यामध्ये 2024ला ज्या घटनांना 100 वर्ष होणार आहेत ना, त्या संदर्भात सुद्धा 1-2 प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, डायरेक्टली कॉन्टॅक्ट येत नाही मित्रांनो, की बाबा मराठवाडा मुक्ती संग्रामला किती वर्ष झाले असा प्रश्न येत नाही मित्रांनो. पण मराठवाडा मुक्ती संग्रामला 75 वर्ष झाले, त्याला अनुसरून एखादा प्रश्न येतो मित्रांनो. त्याला अनुसरून एखादा प्रश्न येतो, त्यातल्या संघटनेला अनुसरून एखादा प्रश्न येतो, त्यातल्या व्यक्तिमत्वाला अनुसरून एखादा प्रश्न येतो मित्रांनो. मग आपली एक तयारी व्हावी म्हणून हा हेतूने आपण ही सिरीज चालू करत आहोत. मित्रांनो, सुरुवात आपण 75 इयर्सपासून करणार आहोत. मित्रांनो, मग 75 नंतर 100, त्यानंतर 125, 150 आणि मग डायरेक्टली 200. मित्रांनो, आज जी आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची घडामोडी. मित्रांनो, ज्या घटनेला 75 वर्ष होतात तो म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम. मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम सुरुवात करायला 2 ऑप्शन, म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम जर घेतलं असेल तर ते महत्वाच्या 2 गोष्टींसाठी घेतलेलं आहे. पहिली गोष्ट आहे, मराठवाडा मुक्त व्हायला 75 वर्ष झालेली आहेत. मित्रांनो, 75 वर्ष झालेली आहेत. पण त्याचबरोबर मित्रांनो, या वर्षीच्या चालू घडामोडी जर बघायला गेलात तर चालू घडामोडीला अनुसरून 2 घटना होतात. मित्रांनो, मराठवाड्यातले जे 2 प्रमुख शहर आहेत मित्रांनो, किंवा मराठवाड्यातली आपण ज्याला राजधानी म्हणतो मित्रांनो, औरंगाबादचं नामकरण मित्रांनो छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. आता हे त्याला अनुसरून आहे का तर नाही मित्रांनो, पण ते एक घटना आहे, मराठवाड्यातली ती घटना आहे ती. पण मित्रांनो, जे दुसरी नाव आहे लक्षात घ्या, जे उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं, धाराशिव करण्यात आलं, त्याला मात्र लक्षात घ्या मराठवाडा मुक्ती संग्रामशी संबंधित येतो. धाराशिवचं जे नाव उस्मानाबाद झालं होतं मित्रांनो, धाराशिवचं जे नाव उस्मानाबाद झालं होतं, तर ते नाव मित्रांनो निजामाचं जे नाव आहे, हैदराबादचा जो निजाम होता मीर उस्मान अली, त्याच्यावरनं हे ठेवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, मग समजा 75 वर्षाची एखादी घटना आपण बघू शकतो. 75च्या घटनेबरोबर लक्षात घ्या, हे जे चालू घडामोडी त्याला अनुसरून आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल बोलू शकतो. मित्रांनो, मराठवाडा त्या काळात जर बोलायचं झालं तर हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मित्रांनो, आणि हैदराबादचा निजाम त्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वात मोठा संस्थानिक होता. मित्रांनो, मग हैदराबादच्या निजामाकडे आजचं तेलंगणा होतं, आजचं मराठवाडा होतं आणि आजचं उत्तर कर्नाटक सुद्धा होतं. मित्रांनो, म्हणजे एवढा मोठा तो राजा होता. प्लस मित्रांनो, 1849 साली म्हणजे लॉर्ड दलोसीच्या कालखंडामध्ये वराड सुद्धा त्याच्याकडेच होतं. मित्रांनो, हैदराबादच्या निजामाकडेच वराड होतं, पण तैनाती फौजेचे पैसे न मिळाल्यामुळे लॉर्ड दलोसीने वराड पार्ट जो आहे तो ताब्यात घेतला आणि तो मध्य प्रांताला जॉईन केलेला आहे. मित्रांनो, म्हणजे एवढं मोठं हैदराबाद संग्राम, एवढं मोठं हैदराबाद संस्थान होतं. मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्रामाचं दुसरं नाव जर काय असेल तर त्याला आपण हैदराबाद मुक्ती संग्राम सुद्धा म्हणतो. मित्रांनो, पण आपलं प्रश्नपत्रिकेचा दृष्टिकोन जर बघितला तर आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा, त्यामुळं आपण हे टायटल देतोय. मित्रांनो, आणि प्लस अजून एक गोष्ट मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत बोलायचं जर झालं तर रिसेंटली मित्रांनो महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा बघा छत्रपती संभाजीनगर येथे झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठं पॅकेज सुद्धा मराठवाड्याला दिलेलं आहे. मित्रांनो, मग या सगळ्यांचं क्लब करून मित्रांनो याचा आपण अभ्यासाचा एक प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, यातला एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालू शकता. ओके, तर सुरुवात करूयात. मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा हैदराबादचा मुक्ती संग्राम मध्ये जो निजाम आहे मित्रांनो, जो शेवटचा निजाम आहे, त्या निजामाचं नाव आहे मीर उस्मान अली. मित्रांनो, त्या निजामाचं नाव आहे मीर उस्मान अली. मित्रांनो, या उस्मान अलीच्या नावावरनच त्या गावाचं नाव पडलं उस्मानाबाद. मित्रांनो, 1904ची गोष्ट आहे, उस्मानाबाद. मित्रांनो, 2023 मध्ये 2022-2023 मध्ये त्याचं नाव मात्र परत ओरिजिनल झालेलं आहे धाराशिव. मित्रांनो, तर हैदराबादचा जो निजाम आहे मीर उस्मान अली आहे, इंग्रजांबरोबर संबंध खूप चांगले होते.
इंग्रजांबरोबर संबंध चांगले असल्यामुळे जो पंचम जॉर्ज आहे, जो भारतात आला होता 1911 साली, त्यांनी मित्रांनो हैदराबादच्या निजामाला ही पदवी दिलेली आहे. हिज एक्झल्टेड हायनेस ही पदवी दिलेली आहे मित्रांनो. हिज एक्झल्टेड हायनेस ही पदवी दिलेली आहे मित्रांनो. यावर सुद्धा एखादा प्रश्न येतो का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, यावर सुद्धा एखादा दुसरा प्रश्न येतो, त्यामुळे ते घेतलेलं आहे मित्रांनो. कंडिशन अशी आहे की तिथली जी शैक्षणिक भाषा होती, मराठवाड्यातली म्हणा, हैदराबाद संस्थांमधली म्हणा. आता हैदराबाद संस्थांची विशेषता काय होती, तर तिथं मित्रांनो हिंदी भाषिक आहेत, त्यानंतर कन्नड भाषिक आहेत, त्यानंतर तेलुगू भाषिक आहेत आणि मराठी भाषिक आहेत मित्रांनो. एवढे सगळे 4 जरी भाषिक असले तर मेजर जी शाळेतली भाषा होती ती होती उर्दू मित्रांनो, ती होती उर्दू. आता मीर उस्मान अली नावावरून तुम्हाला कळालं असेल की बाबा राजा जो होता तो मुस्लिम होता आणि प्रजा मात्र मित्रांनो जवळपास 90% प्रजा ही हिंदू होती मित्रांनो. 89% ही हिंदू होती मित्रांनो. मग उर्दू भाषा शिक्षणाची भाषा होती, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्या अडचणीचं होतं का? तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. त्या दरम्यानचा राज्यपाल जो आहे तो अलियावार जंग आहे मित्रांनो. अलियावार जंग आहे, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि लास्ट जे घेतलेलं आहे मित्रांनो, हा प्रश्न ऑलरेडी एकदा आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो. हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. सर्पखास म्हणजे काय मित्रांनो? सर्पखास म्हणजे काय विचारण्यात आलाय? संस्थानातील 10% चे मालकी, जमिनीची मालकी ही निजामाची होती मित्रांनो. संस्थानातील 10% जमिनीची मालकी निजामाची होती मित्रांनो. म्हणजे एवढी प्रॉपर्टी निजामाची होती मित्रांनो. हे सुरुवात झाली मित्रांनो. मग निजाम कोण आहे, राज्यपाल कोण आहे मित्रांनो. त्यानंतर चळवळ ही साधारण 1914-15च्या दरम्यान मित्रांनो हैदराबाद मुक्ती संग्राम असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम जर असेल, ती जर कुणी चालू केली असेल तर मित्रांनो ती चालू केली होती आर्य समाजाने मित्रांनो. ती चालू केली होती आर्य समाजाने. पण तत्पूर्वी मित्रांनो साहित्य परिषदेची स्थापना झालेली आहे. लक्षात घ्या, साहित्य परिषदेची सुरुवात जी साहित्य प्रदेश होती ती होती, लक्षात घ्या, दक्षिण साहित्य संघ मित्रांनो. दक्षिण साहित्य संघ. मग यामध्ये मराठी आले, यामध्ये तेलुगू आले, यामध्ये कन्नड आले. पण पुढे मित्रांनो यांच्यात थोडंसं फाटाफूट झाली आणि त्यातनं लक्षात घ्या आंध्र जनसंगम बंधम, आंध्र महासभा बाहेर पडली मित्रांनो तेलुगू भाषिकांसाठी. त्यानंतर कर्नाटक परिषद बाहेर पडली, ती म्हणजे कन्नड लोकांसाठी, कन्नड भाषिकांसाठी. आणि महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली मराठवाड्यामध्ये मित्रांनो. साहित्य परिषद स्थापना जर कोणी पुढाकार घेतला होता तर ते केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक मित्रांनो. ही जी नावं आहेत मित्रांनो, ही नावं थोडीशी इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. तुम्ही जर 2022-2023 त्यातल्या ते 2023च्या प्रीचा आणि 2023च्या मेनचा पेपर जर बघितला तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की बाबा पेपरची व्याप्ती वाढत आहे मित्रांनो, डेप्थ वाढत आहे. आणि डेप्थ त्याप्रमाणे मित्रांनो हा देण्याचा प्रयत्न आहे. सुरुवात झाली ती साहित्य संघापासून मित्रांनो. पुढाकार घेतलेला आहे केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक. आंध्र जनसंगमची स्थापना आहे, त्यातनं तेलुगू भाषिक बाहेर पडले, त्यांनी आंध्र महासभेची स्थापना केली. कन्नड भाषिक बाहेर पडले मित्रांनो, त्यांनी कर्नाटक परिषद स्थापना केली. आणि मराठी भाषिकांनी महाराष्ट्र परिषद स्थापना केलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र परिषदेचं काम काय होतं मित्रांनो? मगाशी मी म्हटल्यासारखं शैक्षणिक भाषा उर्दू होती मित्रांनो. मग साहजिक आहे आपली भाषा शिकली पाहिजे, त्यामुळे पहिलं काम त्याचं होतं ते शिक्षण प्रसाराचं मित्रांनो, शिक्षण प्रसाराचं. त्याचबरोबर मित्रांनो त्या दरम्यान त्यांचं काम होतं अस्पृश्यता निवारण सुद्धा होतं मित्रांनो. अस्पृश्यता निवारण होतं. प्रौढ शिक्षण वर्ग ते चालवत होते मित्रांनो, प्रौढ शिक्षण वर्ग चालवत होते. आणि मंदिर प्रवेशाचं कार्य सुद्धा ते करायचे मित्रांनो. मंदिर प्रवेश चळवळीत सुद्धा काम करायचे मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर मित्रांनो एक स्वावलंबत्व यावं म्हणून ग्राम उद्योगाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली होती मित्रांनो. म्हणजे मराठी परिषदेचं कार्य मित्रांनो नुसतं भाषेविषयी नसून ते मराठी लोकांच्या प्रॉपर डेव्हलपमेंटमध्ये असावं यासाठीच हे कार्य आहे मित्रांनो. साधारण महाराष्ट्र परिषदेच्या कार्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालू शकतो मित्रांनो. हा जो टेबल आहे हे महाराष्ट्र परिषदेचे झालेले 6 अधिवेशनांचा टेबल आहे मित्रांनो. 6 अधिवेशनांचा टेबल आहे. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका बघितलात, आय थिंक 2016-17च्या दरम्यान जर बघितलात तर मित्रांनो या अधिवेशनावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. हा अधिवेशनावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. आता महाराष्ट्र परिषदेचे 6 अधिवेशनं झालेले मित्रांनो. साहजिक आहे वर्ष बघायला लागणार आहे, ठिकाण बघायला लागणार आहेत, अध्यक्ष बघायला लागणार आहेत आणि कार्य मित्रांनो, कार्य किंवा एखादा ठराव मित्रांनो. पहिलं जे अधिवेशन झालं होतं ते 1937 मध्ये झालेलं मित्रांनो, जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये. अध्यक्ष होते गोविंद नानल मित्रांनो, अध्यक्ष होते गोविंद नानल. आणि तिथं मित्रांनो महाराष्ट्र परिषदेच्या घटना तयार करण्यात आलेली आहे की बाबा काम कसं करायचं, कार्य कसं करायचं वगैरे मित्रांनो. दुसरं जे अधिवेशन इमिडिएट झालं होतं ते होतं 1938 मध्ये लातूरमध्ये झालेलं मित्रांनो. लातूरमध्ये झालेलं आहे. बंदी निवास शर्मा हे होते आणि त्या दरम्यान जो दंगा झाला होता त्याची चौकशीची मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो. त्यानंतर 1941 साली झालेलं आहे उमरी मित्रांनो, नांदेड जिल्हा उमरी. काशीनाथ वैद्य त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो.
त्याचबरोबर मित्रांनो 1943 साली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मित्रांनो श्रीधर वामन नाईक होते. मातृभाषेतून शिक्षण आणि जबाबदार राज्य पद्धती संदर्भात तिथं चर्चा झालेली होती मित्रांनो. 45 साली सेलू मित्रांनो, सेलू परभणी मित्रांनो, जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात भारतात परभणी मित्रांनो. दिगंबर बिंदू त्याचे अध्यक्ष होते. शेतकऱ्यांच्या कर्जावर बरीचशी चर्चा झालेली आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट लास्ट जे होतं लक्षात घ्या 1946 लातूरमध्ये झालेले आहेत. इथं संपादक अध्यक्ष आहेत मित्रांनो A.K. वाघमारे मित्रांनो. बऱ्याचशा मराठवाडा मुक्ती संग्रामच्या याच्यात त्यांचा उल्लेख बऱ्याच वेळा A.K. वाघमारे येतो बघा, ते अक्रू वाघमारे. स्त्री आणि विद्यार्थ्यांचा मेळावा सुद्धा या दरम्यान घेण्यात आलेला होता. म्हणजे एक गोष्ट आहे मित्रांनो, या टेबलवरून आपण बघू शकता किंवा महाराष्ट्र परिषदेचं काम बघा वेगवेगळ्या संदर्भातलं दिसतंय मित्रांनो, वेगवेगळ्या संदर्भातलं दिसतंय. ही जागृती महाराष्ट्र परिषदेने केलेली आहे मित्रांनो. मग ते मातृभाषेसाठी कार्य करत होते लक्षात घ्या, अस्पृश्योद्धारासाठी सुद्धा कार्य करत होते, ग्राम उद्योगासाठी सुद्धा कार्य करत होते मित्रांनो. या संदर्भात एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालायचा मित्रांनो, या संदर्भात एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालायचा मित्रांनो. आता ऍक्च्युली मराठवाडा मुक्ती संग्राम असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, त्याचं जर बीज कोणी पेरलं असेल तर किंवा सुरुवात जर कोणी केली असेल तर ती होती आर्य समाजाने मित्रांनो, ती होती आर्य समाजाने. आर्य समाजाची जी तत्व आहेत ना त्यामध्ये एक आहे बघा मित्रांनो, मूर्तीपूजा नाही आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये जातीभेद पाळले जात नाहीत बघा, जातीभेद मानले जात नाहीत मित्रांनो. मग त्याच्यामुळे झालं काय तर हळूहळू मित्रांनो किल्ले धारूर पासून आर्य समाजाच्या विचारांचा आचारांचा प्रसार होत गेला. आणि तिथनं मित्रांनो हळूहळू हैदराबाद मुक्ती संग्राम असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामाला गती मिळायला लागलेली आहे मित्रांनो. म्हणजे सुरुवात जर कोणी केली असं म्हटलं तर मित्रांनो त्याचं उत्तर येतं आर्य समाज मित्रांनो. आर्य समाजामध्ये सर्वप्रथम जागृती त्यांनी केलेली आहे. त्याचे पहिले जे प्रमुख आहेत मित्रांनो बॅरिस्टर विनायकराव कोरटकर. आपण मगाशी त्यांचं नाव साहित्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे बघा मित्रांनो. तर विनायकराव कोरटकरांच्या अध्यक्षतेखाली किल्ले धारूर हे गाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेल मित्रांनो. इथं ती स्थापना झालेली होती मित्रांनो, इथं स्थापना झाली होती आणि हळूहळू ती सगळीकडे पसरली आहे गाव. यस, आर्य समाजाचे जे प्रमुख आहेत, आर्य समाजाचे मराठवाड्यातले जे प्रमुख आहेत त्यांना म्हटलं जातं मुख्यमंत्री. ते होते मित्रांनो बन्सीलालजी उदगीरचे आहेत मित्रांनो. आणि त्यांचं मित्रांनो जे मुखपत्र म्हणजे आर्य समाजाचे मराठवाड्यातले विचार प्रसार करण्यासाठी जे वर्तमानपत्र चालू झालेलं होतं ते होतं मित्रांनो सुदर्शन, त्याचबरोबर वैदिक संदेश आणि वैदिक आदर्श. ही तिन्ही वर्तमानपत्रांची नावं लक्षात ठेवायची. मुखपत्र सुदर्शन असेल, त्याबरोबर वैदिक संदेश आणि वैदिक आदर्श ही वर्तमानपत्र आहेत. आता 3 वर्तमानपत्रांची नावं जर असतील तर साहजिक एक प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणतं विजोड जोडी ओळखा. 3 आहेत, मग एखादं चौथं येऊ शकतं आणि त्याला आपण बाहेर काढायला लागेल. तर मित्रांनो आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस उमरी बँक लुटलेली होती, जी सगळ्यात मोठी बँक रॉबरी होती असं म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो, ती हरकत नाही. आता गुंजोटी हे मराठवाड्यातलं गाव आहे. येथील आर्य समाजाचे जे कार्यकर्ते वेदप्रकाश त्यांच्यावर रजाकारांनी हल्ला केला आणि त्यांना मारलं. तर ते मित्रांनो मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मे. त्यांचं नाव आहे वेदप्रकाश आणि गावचं नाव आहे गुंजोटी. दुसरे आर्य समाजाचे एक सदस्य होते, त्यांचं नाव आहे श्यामलाल भाई श्यामलाल. त्यांना बिदरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. बिदर आज कर्नाटकात येते. बिदरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे झाले आर्य समाज मित्रांनो. मग विनायकराव कोरटकर आहेत, बन्सीलालजी आहेत, त्यानंतर वेदप्रकाश आहेत, श्यामलाल आहेत आणि 3 वर्तमानपत्र आहेत, सुदर्शन, वैदिक संदेश आणि वैदिक आदर्श. हे आर्य समाजाने सुरुवात केलेली आहे. मग आता आर्य समाजाकडनं प्रेरित होऊन बरीचशी मुलं तयार झालेली होती, कॉलेज गोईंग मुलं तयार झाली होती. मग कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांनी एक अनोखं आंदोलन केलं 14 नोव्हेंबरला 1938. 14 नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये जे इंटरमिजिएट कॉलेज आहे त्या काळात मराठवाड्याची विद्यापीठ होतं, मराठवाड्याची युनिव्हर्सिटी होती उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद. मग तिथं ना वंदे मातरम आंदोलन चालू झालं. म्हणजे शिक्षक वर्गात आले तर शिक्षकांना गुड मॉर्निंग सर किंवा नमस्कार सर नाही, वंदे मातरम सर. शिक्षक वर्गातून निघाले, वंदे मातरम सर. एकमेकांना भेटताय, वंदे मातरम. हे वंदे मातरम आंदोलन चालू झालं आणि नेतृत्व करणार होते गोविंदभाई श्रॉफ. यांच्यावर सुद्धा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे.
हे वंदे मातरम आंदोलन पेटलं, शिक्षकांना काय ते आवडलं नाही आणि त्यावरनं मित्रांनो त्या काळात हैदराबादचे जे पंतप्रधान होते सर अकबर हैदरी, हैदराबादचे जे पंतप्रधान होते अकबर हैदरी, त्यांनी त्याच्यावर बंदी घातली. आता बंदी जर घातली तर तुम्हाला माहित असेल की त्याचा जरा प्रसार जास्त होतो. मग या वंदे मातरम आंदोलनाला महात्मा गांधी, स्वतंत्रवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांनी पाठिंबा दिला. आता वंदे मातरमावर बंदी घालूनही विद्यार्थ्यांमध्ये फरक पडत नाही म्हणल्यावर उस्मानिया विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांना काढण्याचं ठरवलं कॉलेजमधनं. आता कॉलेजमधनं जर काढत असतील तर साहजिक आहे तुमचंही वर्ष वाया जातं आणि शैक्षणिक करिअर गडबडतं. मग असल्या वेळेस या विद्यार्थ्यांना, जे वंदे मातरम मधले आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत ना, त्यांना जर मदतीला कोणाला असेल तर ते होते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जे. केदार. ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते टी.जे. केदार. त्यांनी वंदे मातरम प्रकरणातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना काढण्यात आलं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात प्रवेश देऊन त्यांचं शैक्षणिक वर्ष वाचवलेलं आहे. हे वंदे मातरमची सुरुवात आहे. याच दरम्यान गांधीजींच्या चळवळीमुळे बरीचशी जागृती चालू झालेली होती. म्हणजे 1920ला असहकार चळवळ आणि 1930ला सविनय कायदे भंग. मग 1920ला हळूहळू जागृती चालू झाली. मग त्याच दरम्यान 1923चं काँग्रेसचं अधिवेशन तिकडे घ्यायचं ठरलेलं होतं, पण हैदराबादवाल्यांनी परमिशन दिली नाही. मग ती बॉर्डरवर एक अधिवेशन झालेलं आहे, हैदराबाद पॉलिटिकल कॉन्फरन्स काकीनाडा. मित्रांनो साल बघा 1923 आहे. 1923 आहे. 100 वर्ष होतात. त्यामुळं हे जे हैदराबाद पॉलिटिकल कॉन्फरन्स किंवा प्रजा परिषदेची स्थापना असहकार चळवळीनंतर जिथं जिथं राजे होते, म्हणजे तो शब्द येतो संस्थानिक, त्यांच्या विरोधात ती स्थापन झालेली आहे की बाबा त्या जनतेला लोकशाहीचे अधिकार मिळाले पाहिजेत. प्रजा परिषदेचं काम जास्त फास्ट कधी झालं, जेव्हा 1935चा कायदा आला आणि 1937 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ते फास्ट काम झालेलं आहे. तर पहिलं जे बैठक झाली होती त्याला जे अध्यक्ष होते लोकनायक बापूजी आणे. दुसरं अधिवेशनाला वाय.एम. काळे अध्यक्ष होते, मुंबईमध्ये झालेलं आहे. आणि तिसरं अधिवेशन पुण्यात झालेलं आहे. पुण्यातले जे अध्यक्ष होते ते होते केळकर, नरसिंह चिंतामणराव केळकर. हे टिळकांचे राईट हँड होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही. मित्रांनो पॉलिटिकल कॉन्फरन्स आहे, मराठी शब्द प्रजा परिषद आहे. यावर जर एखादा प्रश्न आला तर मित्रांनो त्याचे अध्यक्ष, त्याचं साल आणि त्याचं ठिकाण. मित्रांनो काकीनाडा हे आंध्र आणि भारतात, म्हणजे त्या काळातल्या हैदराबाद आणि भारताच्या बॉर्डरवरचं गाव आहे, म्हणजे सेफ एरिया जिथं अधिवेशन होऊ शकतं. मग याच दरम्यान हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना किंवा स्टेट काँग्रेस किंवा काँग्रेस हे हैदराबादमध्ये नव्हतं मित्रांनो, म्हणजे हैदराबाद संस्थानातच नव्हतं. मग स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 साली काँग्रेसची स्थापना केलेली आहे. मित्रांनो साल बघा 1938 आहे, बरोबर आहे. गांधीजींचा कार्यकाळ होता, पण स्वामीजी जे आहेत, स्वामी रामानंद तीर्थ जे आहेत ते मात्र जहाल विचारसरणीचे होते. मित्रांनो यांचे जे शिष्य आहेत, हे एक शिष्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत यशवंतराव चव्हाण साहेब, आणि दुसरे जे आहेत ते भारताचे पंतप्रधान सुद्धा झालेले आहेत. मित्रांनो त्यांचं नाव आहे P.V. नरसिंहराव. मित्रांनो शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाणांनी माफ करा, शंकरराव चव्हाण. मित्रांनो त्या ह्याच्यात तयार झालेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थांच्या नावावर एकदा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थांच्या नावावर एकदा प्रश्न आलेला आहे. व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, प्रॉपर सोलापूरचे. अंबाजोगाई शाळेमध्ये मुख्याध्यापक सुद्धा ते होते. मग त्यांनी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यामध्ये मवाळ गटवाले सुद्धा होते का, तर त्याचं उत्तर आहे यस. मग त्यामध्ये बी रामकिशन राव आहेत, A.K. वाघमारे आहेत, दिगंबरराव बिंदू आहेत, गोविंदभाई श्रॉफ आहेत, माणिकचंद पहाडी आहेत, बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तम चप्पळगावकर, कर्वे गुरुजी सगळी सदस्य होती. मित्रांनो काँग्रेस स्थापन झाल्या हैदराबादच्या निजामाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. पण तत्पूर्वी काँग्रेसचं उद्दिष्ट काय होतं, मागण्या काय होते बघा मित्रांनो, जबाबदार राज्य पद्धती पाहिजे. साल बघा मी रिपीट करतोय, काँग्रेसची स्थापनेचं साल आहे 1938. पण झालं काय होतं, 1935च्या कायद्याप्रमाणे 1937 मध्ये सगळीकडे निवडणुका झाल्या होत्या, सगळ्या प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. आणि संस्थानिकांना मात्र निवडणुकीचे अधिकार नव्हते, नियुक्तीचे अधिकार होते. मग त्यामुळे राजकीय वातावरण पेटलेलं होतं का हो, यस. मग त्यांचं मागणं होतं संस्थानात जबाबदार राज्य पद्धती स्थापन करावी, स्वतंत्र भारतात विलीन व्हावं, म्हणजे भारतातच सामील व्हायचं आणि प्रजेला नागरी स्वातंत्र्य द्यावे, प्रजेला जे अधिकारच नव्हते ते अधिकार द्यावेत, जो अन्याय अत्याचार चालला होता तो कुठेतरी थांबवावा. मित्रांनो
आता लगेचच्या लगेच मी मगाशी म्हटल्यासारखं की बाबा काँग्रेसवर बंदी घालण्यात आलेली आहे. का बरं? तर घातपात स्वरूपाची. आता विचार करा काँग्रेस संघटना घातपात स्वरूपाची म्हणल्यावर कसं व्हायचं? घातपात स्वरूपाचे जातीय विचारसरणीचं कार्य करणारी विध्वंसक संघटना म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली होती. आणि गांधीजींनी सुद्धा काही काळ काँग्रेसचं काम थांबा म्हणून सांगितलेलं होतं. कारण त्यावेळेस मित्रांनो आर्य समाजात कार्य करत होतो, हिंदू महासभा कार्यरत होतं, भागानगर मुक्ती संग्राम कार्यरत होतं, बऱ्याचशा हिंदुत्ववादी संघटना कार्यरत होत्या. मग गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा आपली संघटना कुठं जातीयशी संबंधित येते का म्हणून थोड्या वेळ कार्य थांबावं, असं गांधीजींचं म्हणणं होतं मित्रांनो. मग 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी झाला त्या दिवशी स्वामी रामानंद तीर्थ, कृष्णाचार्य जोशी, GS मेलकोटे या सगळ्यांनी झेंडा आंदोलन केलं आणि यांना चंचलगुडा जेलमध्ये अटक करण्यात आलेली होती. चंचलगुडा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं कारण 15 ऑगस्ट सेलिब्रेट न करण्याचं निजामाची ऑर्डर होत्या मित्रांनो. मग स्वामी रामानंद तीर्थांना अटक झाल्यानंतर नेतृत्व जर कोणाकडे गेलं असेल तर ते डॉक्टर दिगंबरराव बिंदू आणि डॉक्टर कल्ल कोल्हे दोघांचंही नेतृत्व जोरदार होतं मित्रांनो आणि त्यांनी नेतृत्व व्यवस्थित केलेलं आहे. याच दरम्यान मित्रांनो हैदराबादमध्ये एक मुस्लिम संघटना होती, तिचं नाव आहे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन मित्रांनो. सुरुवातीचं नाव इत्तेहादुल बैतुल मुसलमीन होती, म्हणजेच बादशाहची पार्टी होती. अनल मलिक मित्रांनो म्हणजे प्रत्येक मुसलमान हा राजा हा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. आणि कंडिशन अशी होती मित्रांनो, त्याचे जे अध्यक्ष आहेत नवाब बहादूर चार जंग मित्रांनो, हे डोक्यात ठेवा मित्रांनो. नवाब बहादूर चार जंग हे अध्यक्ष होते. यांचीच एक दहशतवादी संघटना होती जी पुढं खूप तीव्र दहशतवाद जर कोणी चालू केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे कासिम रझवी आणि त्या संघटनेचं नाव आहे मित्रांनो, रजाकर मित्रांनो. त्या संघटनेचं नाव आहे रजाकरचा जर बालेकिल्ला कुठलं गाव होतं मित्रांनो, रजाकरचं जर कुठला बालेकिल्ला हे गाव हे होतं म्हणजे त्यांची काय म्हणू शकतो आपण डॉमिनन्स जर कुठं होतं तर ते होतं बिदरमध्ये मित्रांनो. कासिम रझवीला हे पद देण्यात आलं होतं मित्रांनो. कासिम रझवीला हे पद देण्यात आलेलं होतं सिद्दीके दख्खन म्हणून. मित्रांनो आता कंडिशन अशी झाली की बाबा रजाकारांनी गावोगावी जाऊन अत्याचार करायला चालू केले मित्रांनो. बरेचसे अत्याचार झाले मित्रांनो, लुटालूट आहे, अत्याचार आहे, सगळं मित्रांनो. मग त्याला उत्तर मराठवाड्यातल्या लोकांनी द्यायचं ठरवलं की बाबा हिंसेने उत्तर द्यायचं. मग दिगंबरराव बिंदूंच्या नेतृत्वाखाली गावोगावी सशस्त्र प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्या आणि मुलामुलींना रजाकारांना प्रतिकार कसं करायचं, शस्त्र कसे चालवायचे शिकवण्यात आलेलं आहे. इव्हन महिला मंडळांना सुद्धा ते शिकवण्यात आलेलं होतं मित्रांनो. या दरम्यान मगाशी आपण बघितलंय आर्य समाजात वेद प्रकाशांची हत्या झालेली होती मित्रांनो. त्या दरम्यान निजामाबद्दल एवढा राग होता की बाबा नारायण पवार नावाच्या मराठी माणसाने हैदराबादच्या निजामावर डायरेक्टली बॉम्ब टाकलेला होता मित्रांनो. आणि त्यानंतर हे जे हैदराबादमधलं ठिकाण आहे दारुल सलाम मित्रांनो, हे अत्याचाराचं प्रमुख केंद्र होतं मित्रांनो. कासिम रझवीवर त्याच्यावर सुद्धा लक्षात घ्या हल्ला झालेला आहे. कासिम रझवीवर विश्वनाथ अप्पा कापसे, बद्रीनारायण किल्लारीवाले आणि सोलापुरे यांनी बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातनं तो वाचलेला आहे. नारायण पवारांबाबत एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, दिगंबर बिंदूंबाबत मात्र प्रश्न अजून आलेला नाहीये. त्यामुळे या संघटनेकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं ठरतं मित्रांनो. सशस्त्र प्रशिक्षण संस्था मित्रांनो. या दरम्यान हैदराबादमध्ये दलित संस्था सुद्धा होत्या का? तर उत्तर यस, दलित संघटना सुद्धा होत्या. पण दलित संघटनेचा अभ्यास करण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाला म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामाला पाठिंबा दिलेला होता आणि त्यांनी दलित बांधवांना सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही हैदराबादच्या निजामाला मदत करू नका, आपल्याला हैदराबाद हे भारतात येणं खूप गरजेचं आहे. आणि मराठवाडा मुक्ती संग्राम असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम असेल त्याची जी मोहीम आहे ऑपरेशन पोलो, पण बरेचसे जण त्याला पोलीस ॲक्शन म्हणतात. पोलीस ॲक्शन जे मराठवाड्यातले विद्यार्थी त्यांना माहित असेल बघा, पोलीस ॲक्शन म्हणतात मित्रांनो. तो पोलीस ॲक्शन शब्दच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे मित्रांनो, तो शब्दच बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण मित्रांनो अशी सुद्धा एक संघटना होती जी निजामाबरोबर राहिली मित्रांनो. त्या संघटनेचं नाव आहे पस्त अक्कम मित्रांनो. आणि पण मी मगाशी म्हटल्यासारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र
शेड्यूल कास्ट फेडरेशनने मात्र हैदराबाद मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्रामला पाठिंबा दिलेला होता मित्रांनो. पस्त अक्कमचे नेते मित्रांनो व्यंकटराव आणि श्यामसुंदर आहेत मित्रांनो, व्यंकटराव आणि श्यामसुंदर मित्रांनो. आणि पुढे मित्रांनो हेच व्यंकटराव हैदराबादमध्ये शिक्षण मंत्री सुद्धा झालेले होते. शिक्षण मंत्र्याला तिथं शब्द वापरला होता सालारे आझम मित्रांनो, सालारे आझम मित्रांनो. हे दलित संघटना आहे मित्रांनो पस्त अक्कम, जी हैदराबादच्या निजामाबरोबर होती, मुक्ती संग्रामला विरोधात होती मित्रांनो. आता पस्त अक्कम जी संघटना आहे त्याच्या ज्या बैठकी झाल्या मित्रांनो, परभणीमध्ये 1942 साली झाली, गुंजोटी लातूरमध्ये 1943 साली, सिल्लोडमध्ये 1943 साली झालेली आहे, औरंगाबादमध्ये 1946 साली आणि लाहोर मित्रांनो, डायरेक्टली लाहोर 1947 साली या संघटनेच्या बैठका झालेल्या आहेत. पस्त अक्कम मित्रांनो, पस्त अक्कम मित्रांनो. आता कंडिशन अशी आहे की बाबा रजाकारांचा अत्याचार खूप वाढला, स्वतंत्र भारत मिळालं का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. पण हैदराबादचा निजाम काय भारतात सामील व्हायला तयार नव्हता. मग असल्या वेळेस करायचं काय, तर असल्या वेळेस लक्षात घ्या, तयारीसाठी ऑपरेशन पोलो ही योजना आणण्यात आलेली होती. ऑपरेशन पोलोच्या आधी मराठवाड्यातल्या लोकांवर तर अन्याय अत्याचार होतच होता, पण मराठवाड्यात लागून जो स्वतंत्र भारताचा भाग आहे महाराष्ट्राचा, आता उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तुळजापूर, हे मराठवाड्यात येतं मित्रांनो, पण थोडंसं तुळजापूरच्या पुढे जर आला तर ते सोलापूर जिल्ह्यात येतं बघा मित्रांनो. मग तिथं सुद्धा अत्याचार व्हायला लागले होते. तिथल्या लोकांनी बऱ्याचशा कंप्लेंट्स केल्या होत्या आणि त्या कंप्लेंट्स गेल्या होत्या गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांकडे. मग असल्या वेळेस काय ठरलं तर ऑपरेशन पोलो करायचं ठरलं मित्रांनो. ऑपरेशन पोलोच्या आधी ऑपरेशन कबड्डी करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन कबड्डी, आता कबड्डी तुम्हाला माहिती असेल बा, समोरच्या विरोधी पार्टीची ती जी एक लाईन असते ती टच करून यायला लागते. मग तसं मित्रांनो भारतीय सैनिकांनी तिथल्या लोकल लोकांना बरंचसं ट्रेनिंग दिली होती, प्लस ते तिथं लोकल लोकांच्या ह्याच्यात राहायचे आणि रजाकारांवर वगैरे ऍक्शन घ्यायचे मित्रांनो. त्याला नाव आहे ऑपरेशन कबड्डी. आता ऑपरेशन पोलोचं पहिलं कारण काय मित्रांनो, ऑपरेशन पोलोचं पहिलं कारण असं होतं की बाबा मोहम्मद अली जिनाच्या मदतीने हैदराबादच्या निजामाने पोर्चुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोवा बंदरातनं व्यापाराची परमिशन मिळवलेली होती. त्यानंतर मित्रांनो एक पाकिस्तानाची मुख्यमंत्रीपदी सुद्धा निवड त्यांनी केलेली होती मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो मीर लायक अलीने जो जैसे ते करार होता, बऱ्याचशा ठिकाणी तो उल्लंघन होत होता. मी तुम्हाला सांगितलं की बाबा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांवर ते अत्याचार अन्याय चाललेले होते आणि संबेर महाराष्ट्रातल्या लोकांचा सुद्धा तो राग होता का, तर त्याचं उत्तर आहे यस. निजामाने डायरेक्टली विचार करा 20 कोटी रुपये पाकिस्तानला दिलेले होते आणि नुसते 20 कोटी देऊन थांबला नव्हता, तर भारतीय जे चलन आहे, भारतीय जे रुपये आणि पैसे होते ना, ते त्याच्या संस्थानात त्यांनी इल्लीगल ठरवले होते. इल्लीगल म्हणजे त्याच्यावर बंदी घातलेली होती, म्हणजे इंडियन करन्सी चालणार नाही. आता सगळ्यात डेंजर जो निर्णय हैदराबादच्या निजामाने घेतलेला होता मित्रांनो, सगळ्यात डेंजर तो म्हणजे होता भारतीय विमानांना हवाई बंदी. आता तुम्ही जर नकाशा जर बघायला गेलात हैदराबाद मुक्ती संग्रामाबाबत किंवा मराठवाड्याबाबत, तर बघा ते बरोबर मध्यभागी येतं बघा. आणि हवाई बंदी जर झाली तर तुम्हाला माहिती असेल एरोप्लेनची मुवमेंट जर थांबली तर बराचसा प्रॉब्लेम होतो मित्रांनो. इथं कुठेतरी भारत सरकार अलर्ट झालं, सरदार वल्लभभाई पटेल अलर्ट झालेले आहेत मित्रांनो. मग त्यानंतर जो रजाकारांचा मराठवाड्यातील जो नागरिकांना त्रास होता त्याबद्दल मी बोललेलोच आहे. आणि मगाशी म्हटल्यासारखं ऑपरेशन कबड्डी मित्रांनो, बऱ्याचशा मुलांना ऑपरेशन पोलो माहिती आहे पण ऑपरेशन कबड्डी माहिती नाही आहे. त्यामुळे ऑपरेशन कबड्डी इज इम्पॉर्टंट. त्यानंतर सरदार पटेलांचा हा वाक्य आहे मित्रांनो, हे जे वाक्य आहे ऑलरेडी आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे विचार करा, वाक्यांवर सुद्धा प्रश्न येत आहेत का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. की बाबा रक्त सांडून आणि अतिशय कष्टाने साध्य केलेलं संघराज नष्ट करणारा एकाकी भूभाग कदापि मान्य करणार नाही. हे अलीकडच्या MPSC मध्ये प्रश्न आलेला होता मित्रांनो. आणि मग ऑपरेशन पोलोचं जे नेतृत्व आहे ते देण्यात आलं सदन कमांडकडे. मित्रांनो सदन कमांडचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे पुणे मित्रांनो, जिथनं मी हे रेकॉर्डिंग करतोय मित्रांनो, सदन कमांड. आणि सदन कमांडचे जर संस्थापक कोण होता, नॉर्दर्न कमांड आणि सदन कमांड, तर त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन मित्रांनो. आणि त्याचे प्रमुख होते राजेंद्र सिंह. आता राजेंद्र सिंहाच्या वर्सेस जर हैदराबादच्या निजामाचा जर कोण अधिकारी होता तर तो होता इद्रिस मित्रांनो, राजेंद्र सिंह वर्सेस इद्रिस मित्रांनो. मी निजामाच्या जनरल बद्दल सांगितलं इद्रिस.
5 बाजूने हल्ले झाले मित्रांनो, 5 बाजूने. लवकरात लवकर फास्ट घेतला पाहिजे, काश्मीर सारखा प्रश्न चिघळू नये म्हणून मित्रांनो. मग वायव्येला औरंगाबादवरून हल्ला झालेला आहे, पश्चिमेला सोलापूरवरून झालेला आहे, ईशान्य आदिलाबादवरून झालेला आहे, दक्षिणेतनं कर्नूलला झालेला आहे आणि आग्नेय विजयवाडामधून झालेला आहे. म्हणजे औरंगाबाद आणि सोलापूर ही 2 महाराष्ट्रातली ठिकाणे आहेत बघा मित्रांनो, जिथनं हल्ले झालेले आहेत. आणि आदिलाबाद असेल, कर्नूल असेल आणि विजयवाडा असेल, आज ते मित्रांनो तेलंगणामध्ये आहे मित्रांनो. 5ही बाजूनी हल्ला केला आणि मित्रांनो 3 दिवसातच हैदराबादचा निजाम हा शरण आलेला आहे. आता तिथले जे काही घटना घडले त्यावर मित्रांनो जो पंतप्रधान मीर लायक अली होता, ह्याने राजीनामा दिलेला आहे मित्रांनो ऑपरेशन पोलोच्या दरम्यान. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, द ट्रॅजेडी ऑफ हैदराबाद. पुस्तकांवर सुद्धा प्रश्न येत आहेत बघा, डायलॉगांवर सुद्धा प्रश्न येत आहेत मित्रांनो. आणि अलीकडचं जर फॅक्ट बघायला गेलं तर पुस्तकातील डायलॉगांवर जरा जास्त प्रश्न येत आहेत मित्रांनो. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थाने 2 साप्ताहिक काढलेली होती मित्रांनो, इंग्लिश साप्ताहिक काढलेलं होतं द विजन मित्रांनो. द विजन हे थोडंसं VIP कॅटेगरीमध्ये ठेवा मित्रांनो. आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे स्वामी रामानंद तीर्थांचं, ते म्हणजे हैदराबाद मुक्ती लढ्यातील माझ्या आठवणी. तुम्ही जर अलीकडच्या पेपर पॅटर्न जर बघायला गेलात तर मित्रांनो साहित्य म्हणजेच वर्तमानपत्र, त्याचबरोबर मित्रांनो पुस्तकांवर एखादी प्रश्न येत आहेत, त्यामुळे हे 3 पुस्तकांची आणि वर्तमानपत्रांची नावं दिली. आता मी मगाशी सुरुवातीला एक स्टेटमेंट केलेलं आहे बघा मित्रांनो, की बाबा प्रश्नांची डेप्थ वाढत आहे मित्रांनो. त्या डेप्थनुसार आपण काही प्रश्न आपण काही व्यक्तिविशेष घेतलेले आहेत जे अननोन आहेत. पण मित्रांनो ह्यांचा अभ्यास आपण जर केला, ह्यांची नावं जर आपण डोक्यात ठेवली तर आपण पुढे जाऊ शकतो. ते म्हणजे मित्रांनो पहिलं नाव काशीनाथ कुलकर्णी. हे निजामाच्या पंतप्रधानाला थांबवण्यासाठी ह्यांनी डायरेक्टली पूलच उडवला होता मित्रांनो, बॉम्बनेच उडवलेला होता. त्यानंतर दगडाबाई शेळके. मित्रांनो दगडाबाई शेळकेंना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हटलं जातं किंवा जालना जिल्ह्याची राणी लक्ष्मीबाई सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. जालना जिल्ह्याची त्या काळामध्ये ह्या रायफल खांद्यावर ठेवून फिरत होत्या मित्रांनो त्या काळामध्ये. आणि मराठवाड्यातलं चित्र आहे मित्रांनो, रायफल मित्रांनो. त्याच्यानंतर विठ्ठलराव काटकर यांनी रोहिल्यांना जेरी सांडलेलं होतं. रोहिले हे भाडोत्री सैनिक होते निजामाकडे, त्यांनी भरपूर त्रास दिलेला होता मित्रांनो. हरिश्चंद्र जाधव मित्रांनो, ते बर्दापूर पोलीस स्टेशनच त्यांनी उडवून लावलेलं होतं मित्रांनो, डायरेक्टली उडवलेलंच होतं. होर्टीकर गुरुजींनी नळदुर्ग सर केलेला होता. नळदुर्ग बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, तुळजापूरच्या पुढचं गाव मित्रांनो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी मगाशी म्हटल्यासारखं याला लष्करी कारवाई न म्हणता पोलीस ऍक्शन म्हणायला सांगितलेलं होतं. पोलीस ऍक्शन म्हणजे अंतर्गत प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो हे दाखवण्यासाठी मित्रांनो. आणि सरदार वल्लभभाई पटेलांना जर काय म्हटलं जातं तर मराठवाड्यातली लोक किंवा हैदराबादमधली लोक सरदार वल्लभभाई पटेलांना आमचे स्वातंत्र्यदात्या म्हणतात मित्रांनो. आता अनुसूया आनंदराव शिंदे या पहिल्या महिला शाहीर आहेत मित्रांनो, मराठवाड्यातल्या. आणि त्या धुळेतल्या खजाना लुटीत सहभाग होता. वेदप्रकाश आपण मगाशीच बघितलेलं आहे. आणि काँग्रेसचे जर पहिले हुतात्मे कोण असतील तर ते होते अर्धापूर या गावचे गोविंदभाई पानसरे. उषा पांगेरकर. आता या महिला आहेत बघा मित्रांनो, ह्या जंगल सत्याग्रहात सहभागी झालेत. 1 वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांना अटक झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर सोनूबाई पाटील यांनी त्रास देणारा जो जमादार होता, रजाकारांचा जमादार, त्याचा डायरेक्टली मुर्दास पाडलेला आहे मित्रांनो. निजाम आपण बघितलेलं आहे, पंचमजॉर्ज बघितलेलं आहे, सर्फकार्स बघितलेलं आहे मित्रांनो. हे झालं हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयी मित्रांनो. 75 वर्ष झालेली आहेत मित्रांनो. त्या संदर्भात एखादा प्रश्न अपेक्षित आहे, त्यानुसार हा व्हिडिओ करत आहोत मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2025 अर्थात आयोगाचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, आणि या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्ही जर तयारीला अजूनही सुरुवात केलेली नसेल तर दिस इज अ हाय टाइम टू स्टार्ट द प्रिपरेशन. होय मित्रांनो, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 2025 सालापासून जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू असेल त्या तयारीसाठी त्यातली जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप हे वर्णनात्मक किंवा लेखी किंवा दीर्घोत्तरी किंवा आपण त्याला पॉप्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असं म्हणतो. आणि मग या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जर सामोरं जायचं असेल तर आपलं सखोल वाचन, त्या वाचनानंतर त्याच्यावरती उत्तरलेखन करणं, त्या उत्तरलेखन कौशल्यामध्ये विकास करणं, त्या संदर्भातले प्रश्न किंवा त्या संदर्भातली उत्तरं तपासून घेणं, तपासलेल्या उत्तरामध्ये ज्या सुधारणा असतील त्या सुधारणांनुसार आणखी पुन्हा नव्यानं उत्तरं लिहिणं, आणि दुसऱ्या बाजूला ऑल टुगेदर एका वैकल्पिक विषयाची तयारी करणं आणि त्याचं उत्तरलेखन करणं, या सर्व बाबींसाठी पुढचं 1 वर्ष हे तुम्हाला युटिलाइज करावं लागेल.
आणि मग या सर्व बाबींचा विचार करून द युनिक अकॅडमी येत्या 1 डिसेंबर पासून 1 इयर इंटिग्रेटेड बॅच किंवा राज्यसेवा परीक्षा 1 वर्षाची बॅच ही सुरू करते, जी बॅच 1 डिसेंबर पासून सुरू होते. या बॅचची वेळ सकाळी 8 ते 10 ही असेल आणि ही बॅच तुम्हाला ऑफलाईन तसंच ऑनलाईन आणि ऑनलाईन माध्यमांमध्ये तुम्हाला द युनिक अकॅडमीचं नवीन जे अत्याधुनिक अशा स्वरूपाचं ॲप जे अँड्रॉइड आणि iOS या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे त्याच्यावरनं देखील तुम्ही हे लेक्चर्स अटेंड करू शकता. येत्या 1 डिसेंबर पासून ते 8 डिसेंबर पर्यंत या बॅचचे तुम्हाला डेमो लेक्चर्स अटेंड करता येतील. हे डेमो लेक्चर्स ऑफलाईन स्वरूपात पुण्यामध्ये 4था मजला गुरुकृपा कॉम्प्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता. किंवा ऑनलाईन स्वरूपात जर तुम्हाला हे लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर पहिल्या आठवड्यातले डेमो लेक्चर्स हे यूट्यूब चॅनलवरती, याच यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचबरोबर द युनिक अकॅडमीच्या नवीन अँड्रॉइड आणि iOS ॲपवरती उपलब्ध असतील. आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही शंका असतील, त्या प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरं, त्यांचं निराकरण हे तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमांमधून मिळवू शकता. 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर रोजी चालणारे या बॅचचे डेमो लेक्चर्स जरूर रजिस्टर करा, ते अटेंड करा. तुमचे कसल्याही प्रकारचे जर प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेला जो क्रमांक आहे विच इज 892999200917 या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अँड्रॉइड किंवा iOS ॲपच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सोबत अन्य वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. सो त्याचा जरूर वापर करा किंवा त्या लिंक्स यूज करा जेणेकरून ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करू शकाल किंवा तुम्ही ऑफलाईन ते लेक्चर अटेंड करू शकाल. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या MPSC 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचे लेक्चर आजच रजिस्टर करा. थँक्यू सो मच. टेक केअर, स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.